नमस्ते मैत्रिणींनो, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण मस्त अशी अंड्याची चटणी बनवणार आहे। 4 अंड्याची चटणी बनवायची आहे आपल्याला। तर त्यासाठी बघा इकडे मी 7-8 कांदे कापून घेतलेले आहेत मोठे। हे बघा इकडे चटणीला लागणार आहे आपल्याला कांदा जास्त लागतो चटणी बनवायची म्हणल्यावर अंड्याची। तर हे 5-6 कांदे मोठे मोठे मी एक कापून घेतलेले आहेत बारीक। आणि इकडे घेतलेला एक टोमॅटो कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लसूण घेतलेला आहे। मस्त असं साधी सिंपल थोडस आपण बनवणार आहे। घेतलेले आहेत आपण 4 अंडे घेतलेले आहेत। तर इकडे आपण तेल गरम करायला ठेवणार आहे। गॅस चालू करून आपल्याला तेल गरम करायला ठेवायचंय। तेल टाकलेलं आहे मी 2 ते 3 वगैरे तेल टाकलेलं आहे, कारण कांदा आपल्याला हे जास्त आहे, कांदा तळायला लागतं तेल आपल्याला। हे बघा इकडे तेल आपलं गरम झालेलं आहे। तर आपण टाकून घेणार आहे लसूण आणि ही कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला छान असा लाल होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे आपल्या चटणीला। कांद्याला मस्त आपण असा मऊ होईपर्यंत छान असा मऊ आणि थोडासा लालसर होईपर्यंत आपण चांगला तळून घेणार आहे। हे बघा बघू शकता कांदा असा छान आपला लाल झालेलाच आहे। तर आपण टाकून घेणार आहे आता टोमॅटो टाकून घ्यायचे। टोमॅटो पण आपल्याला एकदम छान असा मस्त पूर्ण कांद्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचंय आपल्याला। टोमॅटोला पण आपण चांगलं तळून घेणार आहे। हे बघा टोमॅटो पण चांगला आपला तेलामध्ये छान असं विरघळलेला आहे। कांदा पण छान आपल्याला जसा पाहिजे तसा खरपूस भाजलेला आहे। तर आता आपण टाकून घेणार आहे आपले मसाले टाकायचे। एक चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची टाकायची आणि हे आपला हा घरचा मसाला टाकायचा आपल्याला 1 ते 2 चमचे, कारण आपल्याला जास्त तिखट बनवायची नाहीये। आणि हे अर्धा चमचा हळद टाकणार आहे मी आणि हे चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचंय, साधारण चमचा टाकलेला आहे। काही मसाले आपल्याला छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे सगळे टाकलेले आपले। चांगले मसाले परतलेले तेलामध्ये। तर आपण आता हे एक एक अंडे फोडून घेऊया याच्यामध्ये। तीन ते 4 माणसाला आरामात पुरणारी ही अंड्याची चटणी आहे। मस्त तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता। आता सगळे अंडे आता आपले हे टाकून झालेलेच आहेत। गॅस थोडासा कमी करणार आहे मी आणि ह्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आपले जे अंडे आता आपण फोडून टाकलेले आहेत त्याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। चांगला असं मस्त त्याची भुर्जी झाली पाहिजे। सगळा कच्चेपणा जो अंड्याचा असतो ते सगळा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आपल्याला। बघा अंडे चांगला आता ते मिक्स करून घेतलेला आहे टोमॅटो कांद्यामध्ये मी। तर आता थोडीशी आपल्याला ह्याच्यावरून कोथिंबीर टाकायची आणि ह्याला आपल्याला असंच परतत राहायचंय।
थोडस तेल जास्त वापरलेलं आहे, कारण अंड्याच्या चटणीला तेल थोडं जास्त लागतं. आता याला आपण असंच थोडा वेळ गॅस फास्ट करून, हे बघा चांगलं 1 मिनिटभर मी याला असं मस्त तेलात असं परतून घेतलेलं आहे. आता खाण्यासाठी एकदम छान अशी गरम गरम आपली अंड्याची चटणी तयारच झालेली आहे. आणि ही भाजी अशी एकदम झटपट होणारी भाजी आहे. जेव्हा भाजी वगैरे कमी पडली तर झटपट आपण ह्याची चटणी, अंड्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी, ही झटपट होणाऱ्या भाज्या आहेत. बघू शकता एकदम छान अशी सुटी सुटी ही अंड्याची चटणी झालेली आहे आपली, खाण्यासाठी गरम गरम मस्त. बाजरीच्या भाकरी सोबत तर एकदम छान मस्त खायला लागते, ज्वारीच्या भाकरी सोबत. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ही अंड्याची चटणी खाऊ शकता. तर एकदम खाण्यासाठी ही अंड्याची चटणी आता एकदम तयारच झालेली आहे. तर तुम्ही जसं खायचं तसं तुम्ही याला खाऊ शकता तुमच्या आवडीने. तुम्हाला चपाती सोबत आवडत असेल किंवा भाकरी, बाजरीच्या भाकरी सोबत, ज्वारीच्या. आणि याच्यावर आपण थोडीशी मस्त अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. बघू शकता छान अशी अंड्याची चटणी आपली एकदम खाण्यासाठी तयार झालेलीच आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा, आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.